हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. अनुभव सांगायचा होता. आता घेता का अनुभव? बोला ना, बोला. हा, मी लावलेला तुम्हाला 1-2 वेळा फोन, पण उचललाच नाही तुम्ही. अच्छा अच्छा. हम्म, बोला ताई. हम्म. कुठून बोलताय? पुण्यातूनच बोलते. बरं बरं. मागं केलतं ताई मी 2-4 अनुभव शेअर. अच्छा अच्छा. हम्म, माहिती हम्म. आहे, नाव वगैरे आहे माझ्याकडे, पण तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही, नाव नाही सांगत. हम्म. हम्म. सांगू का अनुभव मग? सांगा ना. हे आता नाही का, म्हणजे वर्ष झालं तेव्हा माझा भाऊ आहे ना, हम्म. अक्कलकोटला गेलेला नाही का. अच्छा. हा हा. आणि तेव्हा मी नेमकीच म्हणजे सेवेत आले होते. तुमचा अनुभव ऐकायला लागले नाही का. बरं बरं. आणि मग त्या अनुभवात मी ऐकलं होतं ना, असं अक्कलकोटला ते वृक्षावर वृक्ष नाही का ते. वटवृक्ष. हा. नागानंदन आपली इच्छा पूर्ण होते सांगितले. हो 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 हो. आपल्याची इच्छा आहे ती बोलायची. हम्म. तुमच्या ताई, तुमचा आवाज येत नाही नीट. 1 मिनिट. हॅलो. हा हा, आता बोला. येतो का आता? हो, येतोय येतोय. रेंजचा प्रॉब्लेम असतो ना. हा हो. आणि भाऊ अक्कलकोटला गेलता ना. हा. मग मी त्याला म्हंटल, अरे तुझी असली कुठली इच्छा तर सांग. तिथं म्हणे धागा बांध आणि तुझी काय इच्छा असेल ती बोल, म्हटलं होईल पूर्ण नाही का असं. म्हणजे वटवृक्षाला. हा हो, जॉबचा असेल किंवा काय पण असेल म्हटलं. मी आत्ताच त्या ताईंच्या अनुभवामध्ये म्हटलं तू गेलाय तर करते मग नाही का असं. हा हा. आणि मग तो तिथं बोलला तो, आणि जे त्याची इच्छा आहे ते सांगितली आणि धागा बांधला नाही का. हम्म. त्याला एक मुलगी आवडत होती. अच्छा. हा हा हा. आणि म्हणजे तिला पण तो आवडत होता. हा 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 हा. नाव वगैरे नाही घेत मी दोघांचे पण. नका घेऊ. हा. आणि मग तो आला ताई, आणि लगेच 2 महिन्यामध्ये ना पप्पांनी तिकडे मागणी घालायला गेले. पप्पाला सांगितलं त्यांनी घरी नाही का, आई वडिलांना सांगितलं. अच्छा. त्याचं की ही लग्न मुलगी चालू होतं ना. आवडते असं. हा त्याचं लग्न चालू होतं, इकडे तिकडे बघत होते ना पप्पा ते. हा हा. मग त्यांनी सांगितलं माझं तिकडं म्हणजे ती आवडती मला. आम्ही जरा जरा बोलतोय थोडं, बघा तिकडे विचारून नाही का मग. हा. आणि मग पप्पा गेले विचारायला, तर ते नाही म्हटले नाही का, असं लगेच नाही म्हटले आम्हाला करायचं, ती शिकते म्हणे नाही का. अरे बापरे. हा. आणि कसं थोडंसं म्हणजे इकडे बी छान आहे, जॉबला आहे तो, शेती वगैरे आहे. पण थोडं मुलीचं अजून छान होतं इकडल्यापेक्षा नाही का असं. हा हा. म्हणजे बंगला वगैरे नाही का असं, इकडे अच्छा, बंगला नाही, व्यवस्थित बाकी सगळं. सगळं छान होतं. हा. थोडं अजून त्यांना मोठं स्थळ येईल असं वाटलं नाही का, तिला छान स्थळ येत होते ना अच्छा. मोठमोठे. हा हा हा. मग त्यांना वाटलं याच्यापेक्षा छान स्थळ येतात ना मोठमोठे जॉबचे असं नाही का. बरोबर, मग अजून आपण चांगलं मिळेल हो, असं. अजून छान भेटल असं. हा. आता आई वडिलांची इच्छा असतीच ना छान मुलीचं असतेच, व्हावं नाही का? प्रत्येक आई हो, वडिलांना वाटतं की अजून हो, चांगलं मिळावं, अजून चांगलं हो. मिळावं. आणि मग ते नाही म्हटले नाही का. हम्म. मग आले वापस. मग ते दोघांची तर इच्छा होती करायचं नाही का असं. पण मग हे दुसरं काही नको करायला नाही, वाईट असं म्हणजे नाही का दुसरं. मग तसं काही करायला नको. हम्म. म्हणून मग बरोबर. स्वामींनाच बोलले. मी म्हणजे कसं, मी आता सेवेत आली, माझी बहीण पण आली, मम्मी पण आली नाही का, असं सांगते हा ना मी. हा हा हो. असं असतं, सगळे सेवेत आलेत मग. हम्म. आणि मग ते स्वामींना म्हटलं, स्वामी बघा त्यांच्यासाठी जर योग्य असलं तर होऊ दे हे नाही का असं व्यवस्थित. वाटतच, प्रत्येक हो, बहिणीला मग वाटतं. मम्मी पण बरोबर आहे. स्वामींना बोलली. माझी बहीण पण उपवास धरला, बहिणीने पण स्वामींचे नाही का गुरुवार अरे धरला. बापरे, बघा किती उन्हात काम कर भावासाठी बहिणीचा हो जीव ना. असतो ना. दिवसभर उन्हात काम करते ताई, तिने उपवास धरला निरंकार. बापरे. हा, मग. हॅलो. हॅलो. तर चांगलं असलं पुढे हे सगळं तर होऊ द्या म्हणे हे लग्न. हा हा हा. आणि मी पण मग स्वामींचा गुरुवार धरले नाही का. हा हा हा. आणि मग मम्मी पण बोलली स्वामींना, हो द्या म्हणे स्वामी, तुमचं खूप ऐकलंय आता आम्ही नाही का, ऐकतो हिच्याकडून तरी बरोबर. पण हो द्या असं. ताई मग त्यांचा लगेच नाही का असं बोलले ना, तर पुढच्या गुरुवारी हा म्हणजे गंध झाला त्याचा नाही का. तिकडून हा फोन आला, हो हा. आम्हाला पसंत आहे. बुधवारी मंगळवारी फोन आला, आम्हाला पसंत आहे म्हणे, गुरुवारी गंध करून टाकू आपण. वा 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 वा, किती आणि छान होतं. हो, आणि गुरुवारी गंध झाला, नंतर मग हा. झालं 2-3 महिने, लग्न पण झालं. आता झाले 4 महिने झाले लग्न होऊन नाही लग्न का. पण झालं. अरे हो, वा, लग्न पण झालं. हो, किती सगळं छान. छान झालं. म्हणजे किती छान. त्यांनी तिथं तो बोलला होता, त्या मुलीसोबत माझं लग्न होऊ द्या अक्कलकोटला नाही का असं. हा. तुम्ही खरंच स्वामी आहात ना, तर माझं लग्न होऊ द्या तरच मी अक्कलकोटला येईन, नाही तर मी येणार नाही अक्कलकोटला परत. बापरे. बघ, असं बोलला होता. मग जाऊन आला का आता लग्न झाल्यावर ताई? हो, झालं. आता नाही गेलं नाही, आता जाणार आहे ते. नाही, जायला सांगा, हो, आता बोलतील ना. सुट्टीमध्ये कसं गावाकडे कामं असतात तर मम्मी त्याला सगळ्यांना जायचं ना मग सोबत. हा हा हा. म्हटलं थोडं काम आवरतं शेतातले, मग जाऊया असं. तो इकडे असतो पुण्याला, पण बर. मग सगळे सोबत जाऊ म्हटले असं. हा.
म्हणजे हम्म. सगळ्यांना घेऊन जाईल आता तो. हा सगळ्यांनी सोबत जायचं घेऊन असं. किती मस्त. हो किती आणि छान अजून एक वाटतं. अनुभव ताई, हा अजून एक अनुभव. हा जे लग्न झालं ना भावाचं, तर कसं असं गडबडीमध्ये मी ना माझी नथ असते ना सोन्याची नथ आपली नाकातली, हो हो हो. ती मी काढून ठेवली नाही का पर्समध्ये. लाईट पण गेलती रात्री थोड्या वेळ हा हा आणि पर्समध्ये काढून ठेवली. हा. आणि मग दुसऱ्या दिवशी मी लगेच सासरी आले ना. मी बरं. थांबले नाही तिथे, लगेच सासरी मला बोलवलं होतं. मी आले इकडे लगेच. हा हा आणि तिथं मी बघितली सकाळी तर नव्हती ना, सापडतच नव्हती. मग मम्मी वगैरे सगळे शोधू लागले पण शोधलीच नाही. हा म्हणजे हा माहेरी सगळ्यांना माहित होतं हरवली म्हणून. इकडे सासरी मी कोणाला सांगितलंच नाही हरवली म्हणून. हा हा आणि ती हा. कसं सोन्याची होती ना, माझ्या लग्नाची होती. अरे म्हटलं बापरे. हा. ओरडतील हे लग्नात इकडले नाही का, मग सांगितलं साहजिक तर तसं. वाटतं. हो हो. हा. मग असं 8 दिवस गेले. मी ती पर्स ना 2-3 वेळा बघितली. पूर्ण खोलून खाली टाकून पूर्ण बघितली नाही का असं. पण हा. कुठंच नव्हती नथ. आणि अय्या. असंच स्वामींचा आता सेवा असंच आपलं करते ना रोजचं नाही का, जप हम्म. वगैरे माळजप. बरोबर. हा हा. ती चालू असताना माझं ना 108 दिवसाचं पारायण चालू आहे ना. ते एकशे पारायणचा आठ पारायण की 108 दिवसाचं? हा 108 दिवसाचं चालू आहे. अजून 10-15 बाकी आहेत. मग होईल पूर्ण. हा 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 हा. ते पारायण करत होते दुपारी नाही का, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करते मी असं नाही का. अच्छा. हा हा हा. हा. आणि ते पारायण झालं आणि सहज असं ते आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे ना, हा हा. त्याच्यामध्ये वस्तू हरवल्यावरती मंत्र आहे बघा एक तो. हा बरोबर. हा. हा म्हणजे माणूस म्हणजे व्यक्ती पण हरवल्यावरती आहे आणि माणूस ती आपली वस्तू हरवल्यावर पण आहे. हम्म. मग ते मंत्र म्हटलं बघू बरं 108 वेळा. तिथे लिहिलं होतं 108 वेळा मंत्र जप करा, आपली वस्तू सापडून जाईल असं नाही सापडून का, आहे ना. जातं. हा. मग पाठ मी थोडी झालाय का मंत्र तुमचा? नाही पाठ नाही तो. मी वाचूनच बोलले होते. बरं बरं. हा हा. हां, आहे ते नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. हम्म. आणि मग मी YouTubeला सर्च करून बघितलं तर आहे तो काहीतरी मंत्र नाही का असं. हा हा. आणि मग ते बघितलं मी तर म्हणे ठीक आहे मी करून बघते. आणि 108 वेळा मंत्र जप केला ताई. हा. आणि झाला मंत्र जप आणि लगेच मी अशी पर्स गेली नाही का चालत असं आपोआपच मला असं आठवलं का पर्समध्ये बघावं एकदा नाही का असं. बरोबर. हा हा आणि हा हा. पर्समध्ये बघितलं पूर्ण पर्स बघितली तर आतमध्ये थोडं अस्तरचं असं अस्तर फाटलं आतलं नसतं का अस्तर हा पर्सचं हा हा पर्समधलं. हा हा हा. त्याच्या आतमध्ये जाऊन ती कोपऱ्याला अशी बसलेली. आई गं. आणि शोधली ताई ती लगेच मग. बघा. हो ते मंत्र म्हणजे बोलले. स्वामी जास्त आपल्याला टेन्शन मध्ये ठेवत नाही. हां. आणि अजून एक ताई हा हे नाही का माझ्या मुलीचा हात मोडला होता आता दिवाळीच्या नंतर. हा हा. म्हणजे काय माहिती मुलाचा पण मोडला, मुलीचा पण मोडला नाही का दोघांचे पण अगो हात बाई. मोडले. हां, म्हणजे काहीतरी आम्हाला ते थोडं जारंग गोंधळाचं सांगितलंय ना खंडोबाचं. हा हा हा. ते आसन म्हणतात देवाचं. अच्छा. असं मग हां, म्हणजे मिस्टरांचा पण मोडला, मुलांचे पण मोडले. बाई तिघांचे पण बाई. मोडले. हा हा. हां आणि मग नाही का मुलीचा जास्त होता नाही का, मुलाचा हम्म. थोडासा होता नॉर्मल खांद्यावरती. हा. मुलीचं इथं खांद्याच्या थोडंसं खाली पूर्ण असं साईडला निघलं होतं नाही का हाड ते. बाई बाई. हा. आणि ती कशी बारीक आहे ना 4 वर्षाचीच आहे. हो हो हो. आणि मग डॉक्टर म्हटले ते ना आपल्याला लेझर वगैरे लावून हे केलं ना एक्सरा काढला तर डॉक्टर म्हटले लेझर वगैरे लावून ते आपल्याला हे करायला लागेल ऑपरेशन असतं ना छोटंसं ते करायला लागेल म्हटले. लेझर ट्रीटमेंट. हां, आतमध्ये पण थोडं दिवस ॲडमिट ठेवावं लागेल म्हणे 2-4 दिवस तरी हा नाही का. हा हा. आणि तिला पण त्रास होणार ना मग एवढी बारीक नाही का असं. हो छोटाच पण म्हटले बाळ आहे. पण म्हटलं तुम्ही ना 10 दिवसांनी ते म्हटले 10-11 दिवसांनी तुम्ही या. आता तोपर्यंत बांधून टाकू आपण हातगळ्यामध्ये बघू जर बरं आलं जोडून तर थोडं ठीक आहे, नाहीतर मग ऑपरेशन करू असं. हा हा मग मी घरी आल्यावर म्हटलं त्याने 10 दिवसांनी बोलवलंय ना. हा. मग त्या दिवशीच मी सकाळी लगेच मग संध्याकाळी नाही का मुलीला म्हटलं तू आजपासून तारक मंत्र म्हणायचं. तिचं पाठ आहे पूर्ण तारक मंत्र. अरे वा. 4 वर्षाची आता पूर्ण तारक मंत्र पाठ आहे तिचं. बघा. मुलाचं पण पाठ आहे. दोघांना पण मग ती बसत नाही ना एकटी. मग मुलाला पण म्हटलं तू पण बस नाही तिच्यासोबत. किती छान. आणि हे दोघांना असे संस्कार असतील तर हां. छान आहे, मुलं छान घडणार. हो, ते कालभैरव अष्टक पण पाठ आहे मुलाचं. परत हनुमान चालीसा पाठ आहे. म्हणतात ते असं नाही का वेळ भेटल्यावर हो संध्याकाळचा. हो हो. हां. आणि मग त्याला म्हटलं तू पण तुझा ग्लास घे, ती तिचा ग्लास घे. दोघांनी पण म्हणा आणि ते पाणी दोघं पण प्या. दोघांचे पण हात बांधलेले होते ना. हाय ग. दोघं एकामागे एकच पडले घरामध्ये असं. हा आणि मग ते तो पण करत होता, ती पण करत होती. आणि मग त्यांनी आम्हाला 10 दिवसांनी बोलावलं होतं ना. हा. मग आम्ही आलो त्या दिवशी चालू केली. 11 दिवसाचं तारक मंत्र मी बोलले स्वामींना करते म्हणून नाही का दोघांना करायला लावते असं होऊ दे यांचा हात नीट असं. मग बरोबर 11 दिवशी 11 तारक मंत्र केलं आणि दुपारी गेलो 2 वाजता बोलवलं होतं डॉक्टरांनी ना. हम्म. 2 वाजता गेलो. ते एक्सरा काढला ते म्हणे काही गरज नाही ऑपरेशनची म्हणे भरून येईन तिचं. अरे वा. म्हणे ऑपरेशन नाही करायची गरज पडणार म्हटले. अजून महिनाभर थोडंसं राहू द्या म्हणे बांधून. ठीक होईल म्हणे परत महिनाभराने आपण करू मग एक्सरा नाही का एखादा. हा पण तिचा बरोबर. ते झाला बरा हात. म्हणजे किती व्यवस्थित झाला छान नाही का. किती आणि छान. मुलाचा पण बरा झाला. हां. मस्त मस्त ताई.
असं. सुंदर अनुभव आहेत हं. तुमचे. मी शेअर हं. करते हा ताई. हां, अजून एक ताई थांबा ना. हा हॅलो. सांगा. हा. हे मी ना म्हणजे महाशिवरात्री दिवशी ना पूजा करत होते ना हम्म. महादेवाची, शिवमाहिती वगैरे ते. हा हा हा. आणि माझं बाहेर नाही का प्राजक्ताचं नसतं का झाड ते? हो प्राजक्ताचं हो. हां, ते झाड आहे पण त्याला फुलंच नाही आता नाही का? अच्छा मग हा. म्हटलं असंच म्हटलं आता महादेवाची पूजा करायची. म्हटलं महादेवाला म्हटलं असं स्वामींना म्हटलं याला एखादं फुल असतं तर म्हटलं वाहिलं असतं महादेवाला. त्यांचं आवडतीचं फुल आहे ना ते. हा हा गावाकडं असं बोलतात आमच्या इकडं ना. हा. एक फुल वाहिलं तर 1 तोळा वाहिला असं नाही का? असं तसं. आहे का? अच्छा. हां, असं म्हणजे गावाकडं बोलतात प्राजक्ताचं आजी. फुल वाहिलं तर. हां, असं गावाकडं आजी वगैरे ते बोलतात नाही का असं अच्छा पहिलं. हा हा हा. मग म्हटलं एक फुल वाहिलं असतं आज महाशिवरात्रीचं नाही का असं. हम्म. तर ते ना पूजा करायला बसले खाली आणि वरती दिवा लावला का दिव्यामध्ये तर प्राजक्ताचं फुलच बनलं अहो. मग त्याचा फोटो पाठवाल का ताई? हां, हाय फोटो पाठवते. हा असे नाही का कमाल बरोबर फुल कमाल. बनलं असं छोटं. म्हणजे नंतर त्या दुसऱ्या ताई आल्या ना शेजारी त्या म्हटल्या, "अहो हे फुल प्राजक्ताचं आहे म्हणे तुमचं बाहेर झाड आहे ना त्यातलं फुल आहे हे म्हणे." असं. हा बघा म्हणजे दुसऱ्या दिवशी मला समजलं ते फुल याचं आहे म्हणून. किती छान होता ही. हां किती आणि म्हणजे लगेच इच्छा असली की हो, कुठल्या ना कुठल्या रूपात ती आपली पूर्ण करतात हे स्वामी. ताई बघा आता ताई तुमचा अनुभव मी ऐकला ना, तर हा. सगळ्या ताईंनी बघा ते व्यसनमुक्ती सेवा नाही का ते, हम्म. ते कोणी तीर्थ देऊनच सगळ्यांचं बरं हो होतंय ना. हो हो हो. मी ती केली 21 दिवसाची सेवा पूर्ण केली. हा पण नाही झालं ताई. होईल ताई ते पण होईल. आणि अ, मग अजून ती आहे अजून केंद्रीय दादांनी पण काहीतरी सांगितलेलं आहे ना. ते दुसरं नाही केलं मी. ते केंद्र दादाकडूनच सेवा घेतली होती 21 त्यांनी दिवसाची. पूर्ण नाही पण त्यांनी काढा पण सांगितलाय ताई. हो, त्यांना काढा पण दिला ताई. ते शिवमहिमा पण वाचलं. पूर्ण संध्याकाळी ते धूमावती मंत्र, वल्गा सूक्त सगळं केलं. फक्त आता ते 3 पारायण आहे ना, ते 3 गुरुचरित्र पारायण राहिले करायचे. हा, होईल होईल. बाकी सगळं झालं पण ते म्हणजे रोज करतातच असं नाही का. होईल ताई ते पण होईल. मग मी एवढं म्हटलं स्वामी करतायत तर तेवढं 21 काय नाही करणार. हां. मग 21व्या दिवशी ना मी स्वामींना म्हटलं, हम्म. "स्वामी" असं थोडंसं बोलले नाही का स्वामींना. म्हटलं, "स्वामी मी झालं माझं सगळं 21 दिवस पूर्ण." म्हटलं, "तुम्ही अजून कसा नाही अनुभव दिला?" नाही का. हम्म. तिकडे कसं मोबाईलला अचानकच असं पोरं मोबाईल बघत होते. अचानकच गाणं लागलं असं का हम्म. गुरु सांगे गुरुचे वचन, कर गुरुचरित्राचे पारायण असं. हो तेच तेवढं राहिलंय बघा तुमचं आणि. ते 3 पारायण राहिले. हां आणि ताई पूजा आता मी 21 दिवसाची पूजा केली ना, हम्म. पहिल्या दिवशी चंद्रकोर बनली पूर्ण नाही का असं. हा. आणि दुसऱ्या दिवशी का आपल्या अगरबत्ती बघा आपण लावतो ना, हा. ती पूर्ण खाली पडते ना, वरची अशी उदी खाली हो पडते हो ना, हो हो. ती माझी खाली नाही पडत अशी विटूळ घालते गोल-गोल महादेवाचं ते चालू बापरे असताना. पिंडासारखं. हां, असं गोल म्हणजे नागाचं कसं असतं ते हो हे, हो हो हो. तसं असं गोल-गोल विटूळे घालते फोटो आणि मग असतील पडते. ना ताई तर पाठवा हां, तो. हाय फोटो आहेत पाठवते हा मग. मी शेअर करते ताई. हो, ठीक आहे चालतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि हां. याच्या आठवणीने पाठवा ताई मला. हो, हं? पाठवते. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.